नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल रोहिणीज व्लॉग अँड होम विस्टम। तर प्रत्येकाचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ ना थोडा महत्त्वाचा आहे, पण थोडासा वेगळा आहे, किचन संदर्भात आहे। कारण आता तुम्ही म्हणत असाल की ताई तू नेहमी वेगळ्या बॅकग्राऊंडमध्ये व्हिडिओ बनवते, आज चक्क किचनमधून का व्हिडिओ बनवते? तर मी ते तुम्हाला सांगणार आहे। थोडासा टॉपिक वेगळा आहे, पण किचनशी रिलेटेड आहे आणि आपल्या प्रत्येक गृहिणीच्या आवडीचा आहे। तर किचन म्हणजे प्रत्येक गृहिणीचा जीव आणि आपलं किचन सुंदर दिसावं, नेटनेटकं दिसावं याच्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न करत असतो। पण सुंदर दिसण्याबरोबरच ना एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे आपलं किचन सुंदर दिसण्याबरोबर, छान दिसण्याबरोबर पारदर्शक असावं। तर पारदर्शक म्हणजे काय? तर प्रत्येक गोष्ट ना आपली अशी हात खालची असावी की लगेच आपल्याला ती गोष्ट हवी असली की लगेच आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे आणि ती गोष्ट आपल्याला सापडायला पाहिजे, बरोबर ना? तरच आपल्याला किचनमध्ये काम करायला सुद्धा मजा येते आणि आपला गोंधळ होत नाही। स्वयंपाकघर म्हटलं आलं की आले डब्बे, भांडी गुंडे आणि स्टोरेज हा तर किचनचा इतका महत्त्वाचा विषय आहे ना की आपण स्त्रिया या बाबतीत PhD सुद्धा करू शकतो। तर माझं सुद्धा तसंच काहीच आहे। पण बरेच दिवस झाले काय होत होतं ना, माझ्याकडे आता तुम्हाला मागे दिसत असतील असे मोठे मोठे डब्बे आहेत, स्टीलचे, ॲल्युमिनियमचे, जवळपास 30 किलो पासून सुरू होतात ते 10 किलो पर्यंत, 5 किलो पर्यंत ते आहेत। असे माझ्याकडे 20-25 डबे आहेत। पण आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी मागवतो, म्हणजे 250 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो किंवा 1.5 किलो पर्यंत। तर काय व्हायचं, मग या एवढ्या मोठ्या डब्यामध्ये एक गोष्ट तर काही ठेवून व्हायची नाही, तर 4-5 गोष्टी एकाच डब्यात ठेवायचो आणि त्या 4-5 गोष्टींची लिस्ट त्या डब्यावर जर लिहिली, सोल्युशन म्हणून मी काय केलं होतं, डब्यांवरती नावं टाकली होती। पण इतक्या सगळ्या गोष्टी जर डब्यांवर लिहिल्या तर ते दिसायला सुद्धा बरं दिसत नव्हतं आणि गोष्टी वेळच्या वेळी मिळत सुद्धा नव्हत्या आणि त्यामुळे काय व्हायचं, बऱ्याच गोष्टी खराब होऊन जायच्या, त्यांची एक्सपायरी व्हायची आणि मला लक्षात सुद्धा राहायचं नाही की हे डब्यामध्ये नक्की आहे का आणि ही गोष्ट आपल्या घरात आहे का। तर त्याचा वापर व्हायचा नाही आणि त्याच्यामुळे अपव्यय खूप होत होता। तर त्याच्यासाठी सोल्युशन म्हणून मी एक महत्त्वाची गोष्ट मागवलेली आहे किचनची, तर स्टोरेजचे डबे आहेत। तर मी हेच डबे का मागवले, तर याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे डबे मी आता भरायला घेत होती, किराणा केला होता, तर चला म्हटलं भरूया। तर भरता भरता मला लक्षात आलं की जशी अडचण मला येते अशाच बऱ्याच माझ्या अजून मैत्रिणी सुद्धा असतील, तर माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला छोटीशी मदत होईल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला तर मग पार्सल अनबॉक्स करूया। तर अगदी भल्लं मोठं असं पार्सल आहे। अनबॉक्स म्हणजे मी आधीच ओपन करून घेतला आहे, म्हणजे वस्तू तुटलेली फुटलेली तर नाही आहे ना किंवा ब्रेक नाही झाली आहे ना, तर ते बघण्यासाठी मी आधीच ओपन करून घेतलं होतं। पण हे इथे जर दाखवलं तर मी पूर्ण ब्लॉक होते, व्हिडिओमध्ये दिसतच नाही। तर मी एक खालीच ठेवते आणि हळूहळू करून तुम्हाला दाखवते की नेमकं त्या मोठ्याशा बॉक्समध्ये नेमकं काय आलेलं आहे। चला तर मग बॉक्समधनं डबे काढूया आपण। तर मी एक एक करून आधी काढून घेते आणि मग तुम्हाला सगळी सविस्तर माहिती देते। बॉक्समधनं डबे तर बाहेर काढलेत, पण इथे मला तुम्हाला व्यवस्थित दाखवता येणार नाही। एक काम करते, सगळे मी खाली लाईनमध्ये लावते एका रेषेत आणि मग तुम्हाला दाखवते। तर बॉक्स माझा ओपन करून झालेला आहे। तर बॉक्समध्ये आले होते, याची पॅकेजिंग म्हणायचं म्हटलं तर हा आहे ना 3-3च्या सेटमध्ये येतो, म्हणजे हा एक आणि हा एक, असे 3च्या सेटमध्ये हे डबे येतात। तर असे 3-3चे मी 4 सेट मागवलेले आहेत, म्हणजे टोटल ते 12 डबे होतात। तर ते 3 डबे या अशा प्लास्टिक रॅपमध्ये पॅक करून घेतात। तर अशा प्रकारे त्याचं पॅकेजिंग होतं। तर चेक करण्यासाठी मी आधीच ते थोडं ओपन करून ठेवलं होतं। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आधीच सांगून देते की ताई आता तुम्ही म्हणाल की तुम्ही पितळेचे डबे आहेत तुमच्याकडे, तुम्ही आधी दाखवले होते, स्टीलचे सुद्धा आहेत, तर हे पर्यावरणाला हानिकारक आहेत, तर तुम्ही प्लास्टिकचे डबे का मागवले? तर मी तुम्हाला सांगते, हे बायोडिग्रेडेबल आहेत। याचं प्लास्टिक जे आहे ते अनब्रेकेबल आहे, तर त्याच्यामुळे एकदा जर तुम्ही याच्यात इन्व्हेस्ट केलं तर हे लाईफ टाईम राहतील। म्हणजे हे यूज अँड थ्रोवालं प्लास्टिक नाहीये की एकदा घेतलं आणि मग परत ते पुन्हा पुन्हा टाकून द्यायचं 1-1.5 महिन्यानंतर, असं नाहीये। तर हे कितीही वरून पडले तरी फुटणार नाही अशी याची गॅरंटी आहे, त्याच्यामुळे मी हे मागवले आहेत। आणि स्टीलचे किंवा ॲल्युमिनियमचे जे डबे असतात ना, तर आपण झाकण कितीही टाईट लावलं तर त्याच्यामुळे काय होतं, थोडंफार मॉइश्चर हे डब्याच्या मध्ये जातं आणि त्याच्यामुळे वस्तू खराब होते। तर पुणे मुंबई सारख्या शहराचं जर वातावरण असेल तर वस्तू लवकर खराब होते। तर हे जे डबे आहेत ना, ते एअर टाईट डबे आहेत आणि स्टॅकेबल आहेत, एकात एक बसतात, तर त्याच्यामुळे स्टोअर करायला सोपं जातं आणि कितीही म्हणजे तुमची वस्तू असेल ती खराब होणार नाही। अगदी बिस्किटं जरी ठेवली तरी ती नरम पडत नाही। तर त्याच्यामुळे मी हे डबे मागवले आहे, कारण काही छोट्या छोट्या ज्या डाळी असतात, बिस्किट असतात, फरसाण असतात, तर ते खराब होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी। तर आधी आपण आता डब्याची माहिती जाणून घेऊया। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे स्टॅकेबल आहेत, एकात एक बसतील
आणि गोल नाहीये, चौकोनी आहेत. तर असे एकमेकांना लागून जर ठेवले ना तर मधला स्पेस जो तुम्हाला दिसतो इथे वाया जात नाही, त्याच्यामुळे जागा सुद्धा कमी लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे हे एअर टाईट आहे. तर याला बघा ही अशी एक रिंग येते, तर त्याच्यामुळे काय होतं, अगदी किंचितशी सुद्धा हवा या डब्यामध्ये जात नाही. तर त्याच्यामुळे याचा जो वापर आहे तो जर आपण केला तर अगदी व्यवस्थितरित्या आपला जो काही पदार्थ आहे तो टिकतो. आता मी तुम्हाला प्रोडक्टची साईज सांगते. तर सगळ्यात जो मोठा डबा आहे त्याच्या मागे लिहिलेला आहे, तर 1800 ml चा आहे हा. जवळपास म्हणजे 1.5 किलोपेक्षा थोडासा जास्त आणि 2 किलोला थोडासा कमी. त्याच्यानंतर हा जो मधला डबा आहे हा आहे 1300 ml चा. आणि हा सगळ्यात छोटा जो डबा आहे हा म्हटला आहे 1100 ml चा. तर हे असं 3 डब्यांचं कॉम्बिनेशन आहे. पण मला असं वाटतं की हा जो 1800 ml चा जो डबा आहे म्हणजे जवळपास 1.5 किलो, तर त्याच्यात म्हणजे जवळपास 2 किलो होतो हा. तर याच्यात 1.5 किलो धान्य आरामात मावेल. आणि हा जो 1300 ml चा आहे याच्यात 1.25 किलो किंवा 1 किलो धान्य आरामात मावेल. आणि हा जो 1000 ml चा 1100 ml चा जो म्हटलाय याच्यात 1 किलो तर नाही मावणार, पण 1 किलोपेक्षा थोडं कमी म्हणजे 800 ग्रॅम वगैरे धान्य मावेल. तर धान्य जर आपण किलोच्या प्रमाणात घेतलं तर ते अशा पद्धतीने मावेल. पण जो असा लाईट वेट पदार्थ आहे मुरमुरे, तर मुरमुरे तर 1 किलो काही याच्यात बसणार नाही. पण जसं की डाळी आहे, मटकी आहे, मूग आहे, म्हणजे आपले जे कडधान्य आहेत किंवा फरसाण आहे किंवा बिस्किट आहेत, तर तशा ज्या गोष्टी आहेत त्या याच्यात 1 किलोपेक्षा जास्त मावतील. याच्यात 1.25 किलो मावतील आणि याच्यात 800 ग्रॅम पर्यंत मावतील. तर मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते आणि त्याच्यात एक माहिती पुस्तक सुद्धा आलंय. तर ते काय काय म्हणतात ते आता आपण पाहूया. तर त्याचे फायदे सुद्धा त्यांनी याच्यावरती दिलेले आहेत. तर त्याचे युनिक फीचर्स आहेत एअर आणि लिक्विड टाईट. म्हणजे जर तुम्ही याच्यात लिक्विड पदार्थ म्हणजे पाणी किंवा तेलासारखा पदार्थ जर ठेवला आणि तो असा उलटा जरी केला तरी तो गळणार नाही. स्पेस सेव्हिंग तर आहेच, कारण मी तुम्हाला सांगितलं गोल्ड डब्यांमध्ये कशी आपली मधली जागा उरते, तर याच्यामध्ये चौकोनी असे जवळजवळ बसतात, तर त्याच्यामुळे जागा उरत नाही. आणि हे रेक्टँग्युलर आहेत म्हणजे आयताकृती आहेत, तर अशी जी जागा आहे आपल्याला जी ठेवायची जागा असते ती कमी लागेल. त्याचबरोबर याचं जे तोंड आहे ते मोठं आहे असं यांनी म्हटलंय. तर बरोबर, आपण असा पूर्ण हात घालून व्यवस्थितरित्या धुवू शकतो. तर बरणीचं तोंड, गोल बरणीचं तोंड कसं छोटं असतं तर ते आपल्याला व्यवस्थितरित्या धुता सुद्धा येत नाही. त्याच्यानंतर ट्रान्सपरंट बॉडी आहे, बरोबर आहे, कारण ट्रान्सपरंट बॉडी असली तर कुठलाही पदार्थ ठेवला तर तो आपल्याला लगेच दिसतो, म्हणजे संपला आहे की नाही हे आपल्याला कळेल आणि आपली वस्तू जी आहे ती वाया जाणार नाही आणि खूप दिवसेंदिवस महिने ती घरात पडून राहणार नाही. आणि व्हेरियस साईज आणि शेपमध्ये अवेलेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे याचं मला फीचर आवडलंय ना ते म्हणजे लॉक अँड लॉक. लॉक अँड सील नाही, लॉक अँड लॉक आहे. म्हणजे याला चारही बाजूंनी लॉक आहे बघा, असं चारही बाजूंनी याच्या लॉक आहे. त्याच्यामुळे काय होतं, पदार्थ अगदी हवाबंद राहतो आणि किंचितची सुद्धा हवा याच्यात जाणार नाही. आणि याचा आकार मला आवडला, म्हणजे चौकोनी म्हणजे आयताकृती आहे. याच्यात चौकोनी सुद्धा आहेत, गोल सुद्धा आहेत, ओव्हल शेपमध्ये आहेत. पण मी आयताकृती घेतला कारण की ठेवायला माझ्याकडे जागा ऑब्व्हियसली कमी आहे, किचन छोटं आहे. तर जास्तीत जास्त डबे मावले पाहिजे आणि जास्तीत जास्त पदार्थ स्टोअर झाले पाहिजे, त्याच्यामुळे मी आयताकृती आकार घेतलाय. तुम्हाला जर वेगळा आकार घ्यायचा असेल तर तो सुद्धा आहे, त्याची लिंक मी जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टॅग करते. तर असे छान ट्रान्सपरंट आहेत, म्हणजे काही जरी भरलं आपण तर पटकन दिसेल आणि आपला कुठलाही पदार्थ वाया जाणार नाही. तर आता मी तुम्हाला या डब्यांमध्ये पदार्थ भरून दाखवते, म्हणजे मी सुद्धा अजून भरले नाही आहेत. आता आपण नेमकं बघूया की नक्की एक्झॅक्टली कुठल्या डब्यात किती किलोग्रॅम पर्यंत वस्तू मावते. अशा पद्धतीने बघा मी आता डब्यात भरून घेतला आहे. तर आता मी तुम्हाला सांगते, हा जो सगळ्यात मोठा डब्बा आहे जो 1800 ml चा त्यांनी सांगितला आहे, म्हणजे जवळपास 1.25 किलो. तर ही जी डाळ मी भरली याच्यात, तर ही आहे 1 किलो डाळ. तर बघा अजून डबा बऱ्यापैकी रिकामा आहे, एवढा रिकामा आहे. तर 1.5 किलो पदार्थ, 1.25 किलोचा डबा आहे पण 1.5 किलो पदार्थ ml मध्ये माप आहे. तर किलोग्रॅम मध्ये आपण जर म्हटलं तर कुठलीही डाळ याच्यात 1.5 किलो आरामात बसेल.
हा आहे 1300 ml चा, म्हणजे 1.25 किलोचा। तर ही भगर जी आहे ना ही अर्धा किलो वरही आहे, तर हिच्यात अजून अर्धा किलो भरेल आणि तरी सुद्धा डबा रिकामा राहील, म्हणजे 1100 ग्रॅम पर्यंत किंवा 1200 ग्रॅम पर्यंत वस्तू याच्यात आरामात मावेल। आणि हा आहे सगळ्यात छोटा जो आहे 1100 ml चा, हा 1300 सॉरी, आणि हा 1100 ml चा म्हणजे 1 किलो जवळपास। तर हे अर्धा किलो शेंगदाणे आहे। तर जी अशी मोठ्या आकारमानाची वस्तू असते ना, जसं की शेंगदाणे किंवा खोबरं, तर ते अर्थात कमी मावेल, पण जर आपण डाळींचा किंवा कडधान्यांचा अंदाज घेतला तर किलोग्रॅम प्रमाणे याच्यात 1.5 किलो, त्याच्यानंतर 1.25 किलो आणि याच्यात अर्धा किलो आरामात मावेल। तर बघा हा अर्धा किलो शेंगदाणे याच्यात व्यवस्थितरित्या बसलेले आहे। तर चला मी अजून बाकीच्या वस्तू सुद्धा भरून घेते आणि मग नंतर तुम्हाला शेवटी व्हिडिओ दाखवतेच। आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट माझ्याकडून तुम्हाला सांगायची राहिली, तर ते म्हणजे हे BPA फ्री तर आहेतच, पण मायक्रोवेव्ह सेफ आहेत आणि डिशवॉशर सेफ आहेत। तर म्हणजे तुम्ही डिशवॉशर असेल तुमच्याकडे तर त्याच्यात सुद्धा धुवू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मायक्रोवेव्ह आहे, जर तुम्हाला याच्यात काही अन्न वगैरे गरम करायचं असेल ओव्हनमध्ये OTG मध्ये, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करण्यासाठी याचा वापर करू शकता। तर यांनी असं म्हटलंय की फळं किंवा फळभाज्या जर तुम्ही याच्यात कापून स्टोअर केल्या तर त्या 100% तशा ताज्या राहतील। तर अशा रीतीने डबे एकदम स्वच्छ छान धुवून पुसून वाळवून घेतले आणि मी आता डबे छान भरून घेतलेले आहेत। तर आता मी हे व्यवस्थित लावून देते। तर मला हे डबे खूप आवडले आणि याची सगळ्यात आवडती गोष्ट माझी म्हणजे की याला चारी साईडनी लॉक आहे, तर कितीही वरून पडला तर फुटणार तर नाहीच आहे, पण वस्तू सुद्धा खाली सांडणार नाही। तर तेवढी अश्युरिटी आहे। लिक्विड गोष्टी पण आपण भरू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे एकात एक बसणारे आहेत, धुवायला सुद्धा अगदी सोपे आहेत आणि एअरटाईट आहेत। तर मला तर माझी खरेदी खूप आवडली। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ना रुटीन आयुष्य जगत असतो, तर त्याच्यातला निम्मा वेळ आपण आपल्या स्वयंपाकघरात घालवतो। तर हे असे छोटे छोटे बदल आपण स्वयंपाकघरात करत राहिलो ना, तर एक नवीन पॉझिटिव्हिटी आपल्याकडे येते आणि काहीतरी करण्याचा उत्साह आपल्याकडे येतो। तर असे छोटे छोटे बदल जर आपल्याला सहज शक्य होत असतील तर नक्की केले पाहिजे। तर मी केलेली माझ्या स्वयंपाकघरासाठीची खरेदी जर तुम्हाला आवडली असेल तर या प्रोडक्टची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग केलेली आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही सुद्धा नक्की खरेदी करा आणि तुम्हाला अजून काही शंका असतील तर त्या सुद्धा मला विचारायला विसरू नका। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा। पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तर स्पिरिच्युअल व्हिडिओ तर मी करतच असते, सेवेच्या बाबतीतले असेल, महाराजांचे सांगत असते, पण असं सुद्धा नवीन व्हिडिओज जर तुम्हाला घराच्या बाबतीत आवडत असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, तर जेणेकरून असे नवीन व्हिडिओज असं काहीतरी वेगळं करण्याचा सुद्धा मी नक्की प्रयत्न करेन।